ज्योती रडत रडत भांडी घासत होती. तिची सासू टी व्हीवर त्यांची आवडती सिरियल पाहत होती. तिचा सासरा पेपर वाचत होता, पण त्यांना ज्योतीचे दुःख कळत नव्हतं किंवा ज्योती रडत आहे याच्याशी काहीही देणं घेणं नव्हतं. आज ज्योतीच्या नवऱ्याने म्हणजेच अजितने तिच्यावर हात उचलला होता. अजित आणि ज्योतीचे दर 2 दिवसांनी भांडण होत होते आणि भांडणाचं कारण बहुतेक वेळा तिची सासूच असायची आणि ज्योतीचा स्वाभिमान दुखावला होता. आतापर्यंत त्यांच्यामध्ये फक्त वाद होत होते, पण आज मात्र त्याने पहिल्यांदा तिच्यावर हात उगारला होता आणि म्हणून ती रडत होती. याचं कारण म्हणजे तिची सासू. तिच्या सासूने अजितला सांगितलं होतं की ज्योतीने मला थंड चहा दिला. ज्योतीने तर चहा गरम दिला होता, पण त्या टी व्ही पाहण्याच्या नादात त्यांनी लवकर चहा घेतला नाही आणि तो थंड झाला आणि इतक्यात अजित घरी आला आणि त्यांनी तसं सांगितलं आणि मग अजितने ज्योतीला जाब विचारला. तेव्हा ती म्हणाली, मी त्यांना गरम चहा दिला, पण त्यांनी तो तुला थंड झाल्यावर दाखवला. ज्योती म्हणाली, मी तर त्यांना गरम चहा दिला आणि लवकर त्यांनी पिला नाही. चहा थंड झाला त्याला मी काय करू? म्हणजे तुला काय म्हणायचं आहे की आई मुद्दाम बोलत आहे? इतके दिवस ज्योती सगळे गुपचूप सहन करत होती, पण आता तिची सहनशक्ती संपली होती. ती म्हणाली, हो, मुद्दामच करत आहेत. इतके वेळ तिथे थांबून त्यांचं बोलणं ऐकणारी सासू आता बोलायला लागली. हो गं बाई, तू काही जशी सत्याची मूर्तीच आहेस. मीच खोटं बोलते ना. इतके दिवस राब राबले, म्हटलं उतरत्या वयात आता सून आल्यावर तिच्या हातचं जरा गरमागरम खायला मिळेल, तर नाही. उलट सून मला म्हणत आहे की तुम्ही मुद्दाम करता म्हणून. असं म्हणून त्या रडू लागल्या. माझं नशीबच फुटकं, असं म्हणून त्या रडू लागल्या. तेव्हा ज्योती म्हणाली, कशाला नाटक करत आहात रडण्याची? तो ऑफिसला गेल्यावर तुम्ही मला काय काय बोलता हे त्याला माहीत नाही. मात्र अजितची आई आणखीनच रडायचं नाटक करू लागली. बघ रे बाबा, उलट तू असताना तरी ती आमच्याकडे नीट बघते, पण तू ऑफिसला गेल्यावर नुसते दिवसभर लोळत असते. ज्योती म्हणते, कशाला खोटं बोलत आहात तुम्ही? असं धडधडीत खोटं बोलताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? अजितला वाटलं की आता ज्योती त्याला उलट उत्तर देत आहे आणि त्याच रागाच्या भरात मागचा पुढचा विचार न करता त्याने तिच्या कानाखाली मारली आणि ज्योतीला फार मोठा धक्का बसला त्याच्या अशा वागण्याने. हे पाहून सासूबाईंचा जीव मात्र थंड झाला होता. सकाळ झाल्यावर तो उठून ऑफिसला गेला आणि ती घरातली कामं आवरत होती आणि रडत होती. तिचे सासरे हे सगळं पाहत होते, पण ते एकही शब्द बोलत नव्हते. गप्प बसून ते सुद्धा तिच्या सासूची साथ देत होते. तिच्या सासूला तिची एकही गोष्ट आवडत नव्हती. ज्योतीच्या प्रत्येक कामाला त्या नावच ठेवायच्या. ती खूप प्रयत्न करायची त्यांचं मन जिंकण्याचा, पण त्यांचं समाधान होत नव्हतं. झोपलेल्या व्यक्तीला जागं करता येतं, पण झोपेचं सोंग घेणाऱ्याला कसं जागं करणार? दोघांच्या लग्नाला 1 वर्ष पण झालं नव्हतं. सासूबाई अजितला ज्योती किती कामचुकार आहे, किती बावळट आहे, तिला काहीच येत नाही हे दाखवून द्यायच्या. आपल्या बायकोमुळे आपल्या आईबाबांना त्रास होतो असं अजितला वाटायचं आणि मग दोघांमधला अबोला वाढत गेला आणि मग त्या दोघांमध्ये वाद व्हायचा. अजित आणि ज्योतीचं लव्ह मॅरेज होतं. ज्योतीचं शिक्षण BCom पर्यंत झालं होतं. ती आणि अजित एकाच ऑफिसमध्ये काम करत होते. दोघांनीही एकमेकांना बघितलं आणि पसंत केलं आणि प्रेमात पडले. दोघांच्याही घरच्यांना काहीच हरकत नव्हती. त्यांनी त्यांच्या लग्नाला संमती दिली. अशा प्रकारे ज्योती अजितच्या घरी आली. ज्योती घरातली कामं करायची आणि अजितसोबत ऑफिसला जायची. इतके दिवस मी या घरासाठी कष्ट केले, तरीही मला कष्ट करावं लागत आहे. सून आल्यावर तरी आम्ही आरामात खायचं का नाही, असं ज्योतीची सासू म्हणाली. ज्योती म्हणाली, आपण कामासाठी बाई ठेवूया. यासाठी तिच्या सासूने नकार दिला. नाईलाजाने मग हो नाही करत अजितने ज्योतीला तिचा जॉब सोडायला सांगितला. ज्योतीने सुद्धा त्याला होकार दिला. घरच्यांच्या समाधानातच आपलं समाधान मानत होती, पण तरीसुद्धा तिच्या सासूला ज्योतीची एकही गोष्ट आवडत नव्हती. त्या दिवसभर तिला टोमणे मारायच्या आणि अजित कामावरून आला की वेगळंच वागायच्या. त्यांना किती त्रास होतोय हे दाखवायच्या. त्या प्रत्येक कामात दोष दाखवायच्या आणि अजितजवळ तक्रार करायच्या. बघ बाबा, लव्ह मॅरेज करून तू सून घरात आणलीस आणि ती काही आमचं व्यवस्थित पाहत नाही. आमच्या मर्जीने केलं असं तर गोष्ट वेगळी होती, पण तुझ्या मर्जीची बायको, ती आमचं कशाला ऐकेल? आईचं असं बोलणं ऐकून अजितला ज्योतीचा राग यायचा. त्यालाही वाटायचं की घरच्यांनी जर आपल्या लग्नाला होकार दिला आहे तर त्यांना व्यवस्थित सांभाळलं पाहिजे. घरच्यांच्या आईच्या विरोधात गेलं नाही पाहिजे. म्हणून तो ज्योतीला खूप बोलायचा, भांडायचा. ज्योती त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न करायची, परंतु आईचं मन सांभाळायच्या नादात तो तिचं काहीच ऐकून घेत नव्हता. तो तिच्यावर अविश्वास दाखवत होता. ज्योतीची मात्र घुसमट होत होती.
मनासारखा सुंदर नवरा, एवढं छान कुटुंब बघणाऱ्याला वाटेल की ज्योती खूप लकी आहे, किती सुखात आहे. पण खरी परिस्थिती काय होती हे ज्योतीलाच कळत होतं. ती तिच्या आईला फोन करून सांगायची की सासू खूप तिला मानसिक त्रास देते. परंतु तिची आई म्हणाली, हे बघ, एकतर तू स्वतः होऊन मुलगा निवडला आहेस आणि आम्ही तुझ्या निर्णयाविरोधात गेलो नाही. त्यामुळे तू आता तिथेच राहा आणि सगळं निस्तर. आम्ही काही करू शकत नाही. आईच्या अशा बोलण्याने ज्योतीचा तर धीरच खचत होता. एकदा तर तिच्या सासूने जाड चपाती केली म्हणून तक्रार केली. पण तेव्हा ज्योती म्हणाली, अहो आई, तुम्ही पातळ चपाती घ्या. या जाड चपात्या आम्ही आपल्या कुत्र्यासाठी केल्या आहेत. तेव्हा सासूने मुद्दाम पातळ चपाती कुत्र्याला खाऊ घातली आणि अजितला जेवताना ती चपाती दाखवत म्हणाल्या, बघ अजित, अशा जाड चपात्या आता या वयात आम्ही खायच्या का? आणि यावरून पुन्हा त्या दोघांमध्ये वाद झाला. ज्योतीला खूप वाईट वाटत होतं. ती इतका प्रयत्न करत होती तिची सासूचं मन जिंकण्याचा, जपण्याचा, पण त्या मात्र एकही संधी सोडत नव्हत्या तिची तक्रार करायची. अजित ऑफिसमध्ये गेला आणि डोकं धरून बसला. त्याच्या मित्राने विचारल्यावर तो ज्योतीविषयी सांगू लागला. मी तरी काय करू यार, आई सतत ज्योतीच्या तक्रारी सांगत असते. मग ज्योतीने नीट वागायला नको का? मला वाटतं की माझ्या बायकोने कुठेही कमी पडता कामा नये. तिच्याविषयी कोणी तक्रार केलेली मला नाही आवडत. घडलेला प्रकार अजित त्याच्या मित्राला सांगतो तेव्हा त्याचा मित्र त्याला समजावतो. अरे संसार म्हटलं की हे असं होणारच. त्याचं टेन्शन काय घ्यायचं? ज्योतीला तू समजून घे. तिने तुझ्यासाठी खूप मोठा त्याग केला आहे. ती नोकरी सोडून तुझं घर सांभाळते आहे. ती खूप हुशार आणि स्वाभिमानी आहे. सगळा दोष तू तिला देऊ नकोस. तिच्याशी बोल, तिला समजून घे. अजितला सुद्धा त्याची चूक समजली होती. अजित संध्याकाळी घरी जाताना एक गुलाबाचे फूल घेतो. ज्योतीच्या आवडीची मिठाई घेतो. आज आपण सर्व गोष्टींबद्दल ज्योतीची माफी मागायची असं ठरवतो. मी ज्योतीला समजून न घेता तिच्यावर फक्त ओरडत राहिलो म्हणून त्याला खूप वाईट वाटत असतं. ती सुद्धा तिच्या जागी बरोबर आहे. पण मी तिचं काहीही ऐकून न घेता फक्त आईचं मन राखण्यासाठी बोललो हे त्याला आता पटत होतं आणि आज तो तिची माफी मागणार होता आणि दोघे 4 दिवस कुठेतरी बाहेर फिरायला जाणार होते. पण इकडे ज्योती तिच्या सासू सासऱ्यांच्या रूममध्ये जाते. तिथल्या शिल्लक राहिलेल्या झोपेच्या गोळ्या घेते आणि तिच्या रूममध्ये येते. तिला खूप दुःख झालेलं असतं. इतकी शिकलेली ज्योती स्वाभिमानी होती, परंतु अजितने तिचं काहीही ऐकून न घेता फक्त तिच्या सासूबाईंच्या चुकीची माहिती ऐकून तिच्यावर हात उगारला होता. तेही तिची काहीही चूक नसताना. आणि ज्योतीच्या स्वाभिमानाला ठेच लागली. मी फक्त पदोपदी या घरात अपमान सहन करत आले आहे. त्याने मला काहीही समजून घेतलं नाही. ज्याने मला पावलोपावली तुझी साथ देईन असं वचन दिलं होतं आणि तो आता त्याचं वचन पाळत नव्हता. ज्योती फक्त अजितच्या प्रेमाखातर ती जॉब सोडून घरी राहिली होती आणि घरची कामं करत होती. तिची सासूबाई तिचा हेवा करत होती, दुस्वास करत होती. माझा मुलगा अजूनही माझ्याच मुठीत आहे हे तिला दाखवायचं होतं म्हणून ती हे सगळं करत होती. परंतु अजितला मात्र हे कळत नव्हतं. म्हणून ज्योती झोपेच्या गोळ्या घेते. आता संध्याकाळ झालेली असते. तिचे सासू सासरे हॉलमध्ये बसलेले असतात. ज्योती अजूनही तिच्या रूममध्येच असते. तिची सासूही तिला उठवायला जात नाही. तिचं लक्ष फक्त अजित केव्हा घरी येतो आणि केव्हा ज्योतीची चहाडी करते असं तिला वाटत असतं. ती बाहेर येत नाही हे एक प्रकारे बरंच वाटत असतं. आणि अजित येतो तेव्हा तिची आई म्हणते, बघितलंस का अजित, अजूनही उठली नाही ज्योती. आम्हाला अजून संध्याकाळचा चहा पण मिळाला नाही अरे. तेव्हा अजित म्हणतो, मग तू तुझ्या हाताने करून घ्यायचा ना. याआधी तर तूच करत होतीस ना चहा, मग आताही घे करून. एक दिवस केलास म्हणून काही बिघडत नाही. तो तसाच रूममध्ये जातो तर ज्योती झोपलेली असते. तो तिच्या डोक्याला हात लावतो, 2 हाका मारतो, परंतु ती काही उठत नाही आणि बाजूलाच औषधाची डबी पडलेली असते. त्याला समजतं की ज्योतीने गोळ्या खाल्ल्या आहेत आणि मग तो सोसायटी शेजारीच क्लिनिक असतं तिथे जाऊन डॉक्टरला सगळा प्रकार सांगतो. डॉक्टर ॲम्ब्युलन्स पाठवून देतात आणि ज्योतीला ॲडमिट केलं जातं. परंतु डॉक्टर म्हणतात की ही पोलीस केस आहे, त्यामुळे पोलिसांना आम्हाला सांगावं लागेल. ज्योतीच्या नाकाला ऑक्सिजनचा मास्क लावलेला असतो आणि तिचा श्वास मंद चालत असतो. ज्योतीची ही अवस्था पाहून अजितला फार वाईट वाटत असतं. हे केवळ माझ्यामुळे झाले आहे. मी तिचं ऐकून घेतलं असतं तर आज ही वेळ आली नसती असं त्याला वाटतं आणि तो रडत असतो. त्याची आई तिथे येते आणि म्हणते, तू जेवण करून घे. तिला असं करायची काय गरज होती का? तुला किती त्रास होतो आहे मला बघवत नाही. त्याला आईचा राग येतो. तो बोलतो, आई गप्प बस गं, निदान आता तरी तिचा पिच्छा सोड तू. ज्योतीचे आईवडीलही हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. तिची अवस्था फार क्रिटिकल असते. त्याला आता लग्नाआधीचं दिवस आठवत होते.
प्रेमाने गळ्यात पडणारी, गोड हसणारी ज्योती. ती शुद्धीवर आली की तिची माफी मागणार म्हणून तो देवाकडे प्रार्थना करत असतो. 2 दिवसांनी ज्योतीला शुद्ध येते. अजित तिला भेटण्यासाठी उतावीळ असतो. तेव्हा डॉक्टर म्हणतात आधी पोलीस भेटतील आणि मगच तुम्ही त्यांना भेटू शकता. आणि डॉक्टर पोलिसांना बोलवतात. तिच्या सासूची पाचावर धारण होते. ज्योती पोलिसांना सांगते की सासूने मानसिक त्रास दिल्यामुळे तिने टोकाचे पाऊल उचलले आणि पोलीस तिच्या सासूला अटक करतात. तेव्हा ज्योतीची आई म्हणते, अजित अरे, तुमचे प्रेम होते एकमेकांवरती म्हणून आम्ही लग्नाला होकार दिला. मग तू तिला नीट सांभाळायला नकोस का? तू तिचा मानसिक आधार व्हायला हवा होतास. तेव्हा अजित खूपच खजील होतो आणि मान खाली घालतो. ज्योतीची आई तिच्या बाबांना म्हणते, मला ज्योती सांगत होती की तिची सासू तिला कशाप्रकारे त्रास देत आहे, कशाप्रकारे दररोज टोमणे मारायची. परंतु मीच तिला म्हणाले की तू स्वतः लग्न केलं आहेस, त्यामुळे तुझं तू निस्तर. कारण मला वाटायचं की मी जर तिला आधार दिला तर ती सासू सोडून माहेरी येईल आणि मग लोक काय म्हणतील. यावर तिचे बाबा म्हणाले, अगं लोक काय म्हणतील याचा विचार करत बसलीस तू? म्हणून आपल्या मुलीने हे टोकाचे पाऊल उचललं. आज जर तिचा जीव गेला असता तर हेच लोक म्हणाले असते की मुलीकडे लक्ष दिलं नाही. ते काही नाही, आता ज्योती आपल्यासोबतच येईल. मग अजित ज्योतीकडे जातो आणि तिची माफी मागू लागतो. ज्योती म्हणते, आता त्याचा काही उपयोग नाही. ज्या दिवशी तू माझ्यावर हात उगारला त्याच दिवशी आपलं नातं संपलं होतं. मी तुझ्यावर खरं प्रेम केलं होतं, पण तू मात्र तुझ्या आईचा मन सांभाळण्यासाठी माझं काहीच ऐकून घेत नव्हता. माझी फक्त इतकीच अपेक्षा होती की तू खरं काय आणि खोटं काय हे पाहावंस, पण तू मात्र खोट्याची साथ देत गेलास आणि वाहवत गेलास. तुझी आई प्रत्येक गोष्टीत काहीतरी खुसपट काढून पराचा कावळा करायची, कांगावा करायची आणि तू मात्र इतका शिकलेला असूनही तिच्यासारखाच वागत होतास. नक्की तुझ्यासोबत लग्न करून मी काय मिळवलं अजित? अपमान, टोमणे आणि तिरस्कार. मी माझं अस्तित्वच हरवून बसले. तुझ्यासाठी मी माझा जॉब सोडला आणि घरची कामं करत बसले. त्याची किंमत तर कोणालाच नाही. आता ज्योती बरी झाली होती आणि तिला डिस्चार्ज दिला होता. अजित तिला म्हणाला, चल आपण आपल्या घरी जाऊ. ती आईबाबांना म्हणते, मी माहेरी येणार नाही, कारण ज्या दिवशी माझं लग्न झालं तेव्हाच माझं माहेर तुटलं असं आईनं सांगितलं आहे. आणि ती अजितला म्हणते की तुझ्या आईने मला त्या घरावर कधी हक्क सांगू दिला नाही. मी कशी बाहेरची आहे हेच त्या मला सतत टोमणे मारून सांगायच्या. त्यामुळे मी आता दोन्ही घरी येणार नाही. 2 घरे असून मी बेघर आहे. मी एक भाड्यानं रूम घेतली आहे, तिथं राहणार आहे. ज्योती अजितला म्हणते की डिवोर्सचे पेपर तुझ्याकडे मी पाठवून देईन, तेवढ्या सह्या कर. तिचं बोलणं ऐकून अजितला खूप मोठा धक्का बसतो. पण कोणत्या तोंडाने तो तिला बोलणार होता? तो फक्त अपराधी सारखी खाली मान घालून उभा होता. आता ज्योती स्वतंत्र राहत होती. तिने पुन्हा तिच्या जुन्याच कंपनीत जॉबसाठी विचारलं. तिथल्या बॉस चांगल्या होत्या. ज्योती नोकरी सोडत होती तेव्हाच त्या तिला सांगत होत्या की नोकरी सोडू नकोस. परंतु आता ज्योतीसारखी कामसू आणि हुशार मुलगी पुन्हा जॉईन होते म्हटल्यावर त्यांना खूप अभिमान वाटला आणि आनंद झाला. आता अजित आणि ज्योती दररोज भेटत होते. ज्योती मात्र त्यांच्या तोंडाकडेही पाहत नव्हती. अजित मात्र मनातून 100दा तिची दररोज माफी मागायचा. आता 6 महिन्यांनी ज्योतीचं प्रमोशन झालं होतं. त्या पार्टीला ज्योतीने सर्वांना बोलावलं होतं आणि अजितला सुद्धा इन्व्हिटेशन दिलं होतं. त्याला वाटलं ज्योतीने खरंच मला माफ केलं आहे म्हणून तिने मला निमंत्रण दिलं आणि त्या पार्टीत तो तिला म्हणाला की मला तुला भेटायचं आहे. ज्योतीने ऑफिसनंतर भेटूया असं सांगितलं. अजित तिला भेटायला कॅफेमध्ये गेला. त्याने अजूनही घटस्फोटाच्या कागदावर सही केली नव्हती. तो ज्योतीच्या विनवण्या करू लागला. मला माफ कर, हवं तर आपण दोघं वेगळं राहूया, पण मला माफ कर. तू म्हणशील तसं करूया. पण ज्योती म्हणाली, नाही, तू माझं कधीच काही ऐकून घेतलं नाहीस म्हणून मी हे टोकाचं पाऊल उचललं. परंतु तुला असं नको वाटायला की मी तुझं ऐकून घेतलं नाही म्हणून मी इथे आले आहे. आज तुला काय बोलायचं आहे ते बोल, पण माझा निर्णय बदलणार नाही. घटस्फोटाच्या कागदावर सह्या कर आणि तू मला मोकळं कर. दुसरे लग्न कर, पण एक लक्षात ठेव, त्या बायकोवर तरी तू विश्वास ठेव. आईचं ऐकून तिच्यावर राग काढू नकोस, म्हणजे तुझा संसार सुखाचा होईल. प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात 2 स्त्रिया फार महत्त्वाच्या असतात. एक त्याला जन्म देणारी आई आणि दुसरी जी आपल्या जन्मदात्या आईवडिलांना सोडून तुमच्यासाठी तुमच्या घरी आलेली असते. तेव्हा तिला सासरच्या घरी मान, सन्मान आणि प्रेमाची वागणूक मिळाली पाहिजे.